श्रींना गुरु मानणाऱ्यांची संत नगरीत गर्दी. गण गण गणात बोते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे. या मंत्राचा जप करणारे अनेक लोक यांना गुरु मानतात. शेगाव येथे गजानन महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन अनेक लोक त्यांना गुरु मानू लागले. म्हणूनच आज गुरुपुष्य अमृत निमित्ताने संत नगरीत शेगावात भाविक शिष्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. गुरुपुष्यामृत म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग. जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा शुभयोग मानला जातो. या योगाला गुरुपुष्यामृत किंवा अमृतसिद्धी योग असंही म्हणतात. शेगावात गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. सायंकाळपर्यंत दर्शनासाठीचा वेटिंग टाईम 3 ते 5 तासांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या दिवशी भक्त मंदिरामध्ये पूजा अर्चा, अभिषेक आणि भजन कीर्तनात सहभागी होतात. तसेच अनेक लोक शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे किंवा दानधर्म करणे शुभ मानतात. शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासोबत गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये भजने, कीर्तने, प्रवचने आणि विविध धार्मिक विधींचा समावेश असतो. या दिवसाच्या निमित्ताने शेगाव शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण असते. आज शेगाव येथे मी गुरुपौर्णिमेनिमित्त आलो आहे. संत गजानन महाराज यांचा गणगण गणात बोते हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की सर्व तरुण पिढीने आईवडिलांनाच प्रथम गुरु मानावे व आयुष्यामध्ये भगवंत कृपेने पुढे जावे, हीच आज गुरुपौर्णिमेची प्रार्थना. आज गुरुपौर्णिमेत हे सांगू इच्छितो की भगवंताच्या कृपेने सर्व जागतिक शांतता लाभू दे आणि सर्व काही सुखसंपत्ती लावून शेतकऱ्याला वगैरे पाणी विपुल संपत्ती विपुल धनधान्य पिकू दे, हीच माझी गुरुवारी गजानन महाराजांची चरणी प्रार्थना आहे. हा, मी वर्धेला राहतो. मी मुकुंद गोविंदराव कोल्हे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही गजानन महाराजाला मनातून गुरु मानतो. त्यामुळे आम्ही या गेल्या 10 ते 15 वर्षापासून नियमाने या ठिकाणी येत असतो आणि गुरुचं दर्शन घेत असतो. त्यांच्या कृपेनं आमचं एकदम चांगलं, सर्वच काही चांगलं आहे आणि योग्य. मी व्यापारी साकडा केला आता चाललो आहे. साकडा काय, तो जे देवानं केलं ते चांगलं बस समजून आम्ही वागतो. असं काहीच नाही की बा आपण आलो ना आपलं हे काम नाही झालं, अशातला काही भाग नाही. त्याच्या चरणी लीन व्हा, तो सर्व चांगलं करतो. आधार बरे झाले आमचे सर्वच काही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शेगाव.